हाय स्टुडंट्स, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे। याच्यामध्ये आपण 3 व्हिडिओज बनवलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1 त्यामधील क्वेश्चन 3 कंप्लीट केले। क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड आणि क्वेश्चन नंबर थर्ड हे 3 क्वेश्चन कंप्लीट केले। त्यानंतर सेकंड पार्ट मध्ये, सेकंड व्हिडिओ मध्ये क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट केलेला आहे। आणि प्रीवियस लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट केलेला होता। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये फॅक्टरायझेशन मेथड वरती 6 क्वेश्चन होते। ते 6 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहे। आता बघा यापुढे क्वेश्चन नंबर 7 आपण स्टार्ट करणार आहोत। बघा आता व्यवस्थित लक्ष द्या। क्वेश्चन नंबर 7 काय आहे? क्वेश्चन नंबर 7, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन √2x² + 7x + 5√2 बाय फॅक्टरायझेशन मेथड। बघा हे जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे। अगोदर बघा मी काय करतो, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपली जी रेग्युलर मेथड आहे ना फॅक्टरायझेशन मेथड, त्या मेथडने अगोदर सॉल्व्ह करून घेतो आणि मग काय करू आपण, ही जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू। बघा आता व्यवस्थित लक्ष द्या। इक्वेशन काय आहे? व्यवस्थित लक्ष द्या। गिव्हन इक्वेशन काय आहे? √2x² + 7x + 5√2 = 0 इक्वेशन राईट केले, बरोबर। त्याच्यानंतर पुढे काय करतो आपण, x² चा कोएफिशिएंट काय आहे? √2 इनटू लास्ट एलिमेंट काय आहे? 5√2। लास्ट एलिमेंट काय आहे? 5√2। बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या। काय मल्टिप्लिकेशन? बघा 5 ऍज इट इज √2 इनटू √2, आन्सर काय मिळणार आपल्याला? 2। बघा √2 इनटू √2 याचं मल्टिप्लिकेशन काय मिळतंय? 2। त्यानंतर जर √3 इनटू √3 जर असेल तर याचं मल्टिप्लिकेशन काय मिळेल आपल्याला? 3। √4 इनटू √4 जर असेल तर याचं मल्टिप्लिकेशन काय मिळणार आपल्याला? 4। सेम त्याच पद्धतीने बघा 5 ऍज इट इज √2 इनटू √2 आपल्याला आन्सर काय मिळालंय? 2। त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या। 5 इनटू 2 किती मिळणार आपल्याला? 10। म्हणजे बघा आपल्याला काय करायचं या ठिकाणी, 10 चे फॅक्टर फाइंड करायचे। बघा 10 चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ऍडिशन किती मिळाली पाहिजे आपल्याला? 10 चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ऍडिशन +7x मिळाली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन किती मिळालं पाहिजे आपल्याला? मल्टिप्लिकेशन 10 मिळालं पाहिजे। मग ते दोन फॅक्टर कोणते आहेत? 2 5 जा 10 होईल ना? 2 5 जा 10। आणि बघा साइन कोणते घेणार? 2 ला पण साइन मी प्लस घेतो आणि 5 ला पण साइन कोणते घेतो? प्लस। बघा ना +2 आणि +5 काय होणार आहे? +7 होणार आहे। आणि मल्टिप्लिकेशन जर केलं तर 2 × 5 किती मिळणार आपल्याला? 10। जे आपण त्याचे दोन एलिमेंट घेतलेले आहेत ते दोन्ही एलिमेंट बरोबर आहे। आता बघा व्यवस्थित लक्ष द्या। √2x², पुढे बघा फर्स्ट एलिमेंट काय आहे? फर्स्ट एलिमेंट काय आहे? +2x। त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट काय आहे? पुढचा एलिमेंट काय आहे? 5x आणि इथे रे +5√2 = 0, बरोबर। त्याच्यानंतर आता पुढे बघा √2 इनटू x² ऍज इट इज प्लस, या 2 ला मी असं राईट करू शकतो का? बघा बरं 2 ला मी असं राईट करू शकतो का? √2 इनटू √2, बघा ना जसं √2 इनटू √2 काय मिळालं होतं आपल्याला? 2 मिळाला होता। सेम त्याच पद्धतीने बघा 2 ला कसं राईट केलं मी? √2 इनटू √2, बरोबर। त्याच्यानंतर पुढे बघा आता +5x ऍज इट इज +5√2 ऍज इट इज = 0। त्याच्यानंतर पुढे बघा आता, बघा या ठिकाणी आपला x राईट करायचा राहिलाय। बघा 2 ला कसं राईट केलं मी? √2 इनटू √2 आणि हा x राईट करायचा राहिलाय +5x +5√2। त्याच्यानंतर पुढे बघा आता, बघा इथे √2 आहे आणि इथे पण √2 आहे, बरोबर।
मग बघा मी काय करतो रूट 2 कॉमन घेतो. मी काय करतो रूट 2 कॉमन घेतो. त्याच्यानंतर पुढे बघा इथे x स्क्वेअर आहे आणि इथे x आहे. या दोघांमधून मी एक x कॉमन घेऊ शकतो बरोबर. मग काय करा एक x कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील x स्क्वेअर मधून एकच x कॉमन घेतलाय. शिल्लक काय राहणार आहे फक्त एक x शिल्लक राहणार आहे बरोबर. आणि या ठिकाणी बघा आपण कॉमन काय घेतलाय रूट 2 आणि x कॉमन घेतलाय. रूट 2 आणि x कॉमन घेतला. शिल्लक काय राहील रे प्लस रूट 2. शिल्लक काय राहणार आहे प्लस रूट 2. त्याच्यानंतर पुढे बघा प्लस या दोन टर्म मधून काय करा 5 कॉमन घ्या. या दोन टर्म मधून 5 कॉमन घ्या. शिल्लक काय राहील रे आतमध्ये ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहील x प्लस रूट 2 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी x प्लस रूट 2 आहे आणि या ठिकाणी पण x प्लस रूट 2 आहे. मग तुम्ही काय करा तो x प्लस रूट 2 कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहील रे ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहील रूट 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर पुढे काय करा हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. x प्लस रूट 2 इज इक्वल्स टू 0 आणि दुसरा फॅक्टर रूट 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. आता पुढे काय करणार x प्लस रूट 2 त्या साइडला गेला काय होणार आहे मायनस रूट 2 होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा रूट 2 इंटू x प्लस 5 त्या साइडला गेला काय होणार आहे मायनस 5 होणार आहे. म्हणजेच बघा x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला मायनस 5. रूट 2 मल्टिप्लाइड आहे काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजे बघा एक x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला मायनस रूट 2 मिळाली आणि दुसऱ्या x ची व्हॅल्यू काय मिळाली मायनस 5 रूट 2. आता बघा बरं आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू. ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू व्यवस्थित लक्ष द्या. बघा हे आपण लिहिलेलं बरोबर आहे. एक काम करा याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आपल्याला काय करायचं हेच एक्झाम्पल दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करायचं. मेथड हीच आहे दुसऱ्या मेथडने म्हणजे बघा करायचं काय आपल्याकडून काय झालंय हा 5x अगोदर लिहायचा आहे आपल्याला आणि 2x नंतर लिहायचंय. ऍक्टिव्हिटी मध्ये तसं करायचंय. या मेथडने पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो पण ऍक्टिव्हिटी मध्ये थोडासा चेंज आहे. काय करावं लागेल आपल्याला हा जो 5x आहे ना तो अगोदर राईट करावा लागेल आणि 2x नंतर राईट करावा लागेल बरोबर आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या हे नवीन एक्झाम्पल तयार होईल. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. त्यांना या फॉर्म मध्ये पाहिजे व्यवस्थित लक्ष द्या. त्यांना या फॉर्म मध्ये पाहिजे व्यवस्थित लक्ष द्या. काय करता येईल या ठिकाणी काय करता येईल बघा रूट 2x स्क्वेअर ऍज इट इज. मी अगोदर काय करतो 5 राईट करतो प्लस 5x. त्याच्यानंतर पुढे काय राईट करतोय प्लस 2x. आता व्यवस्थित लक्ष हे बघा रूट 2x स्क्वेअर ऍज इट इज बरोबर. फॅक्टर काय मिळाला मला 2 आणि 5. मी अगोदर काय केलं 5x राईट केला त्यानंतर 2x राईट केला आणि पुढे 5 रूट 2 ऍज इट इज. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. स्क्वेअर रूट 2 ऍज इट इज x स्क्वेअर ला मी असं राईट करू शकतो का x इंटू x करू शकतो. x स्क्वेअर ला x इंटू x राईट करू शकतो. पुढे बघा प्लस 5x ऍज इट इज प्लस 2x ऍज इट इज. किंवा बघा या 2 ला मी असं राईट करू शकतो का रूट 2 इंटू रूट 2. बघा हा जो 2 आहे ना या 2 ला आपण या फॉर्म मध्ये राईट करू शकतो रूट 2 इंटू रूट 2 प्लस पुढे काय आहे 5 रूट 2 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आता पुढे बघा कॉमन काय घेता येईल रे कॉमन काय घेता येईल बघा आता या ठिकाणी x आहे या ठिकाणी x आहे. तर बघा पहिल्या दोन टर्म मधून आपल्याला x कॉमन घेता येईल. ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहणार आहे ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहणार आहे रूट 2 इंटू x आणि इथे काय शिल्लक राहणार आहे प्लस 5. त्याच्यानंतर पुढे बघा इथे रूट 2 आहे आणि इथे पण रूट 2 आहे बरोबर. बघा या ठिकाणी आपला x राईट करायचं राहिलं या ठिकाणी x राईट करायचं राहिलं. बघा इथे रूट 2 आहे आणि इथे पण रूट 2 आहे तो रूट 2 कॉमन घ्या. काय राहील ब्रॅकेट मध्ये काय राहील रूट 2 इंटू x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 बरोबर. कॉमन काय घेतलंय आपण रूट 2 कॉमन घेतलाय आणि ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील फक्त रूट 2x प्लस 5. आता काय करणार रूट 2x प्लस 5 कॉमन घ्या रूट 2x प्लस 5 कॉमन घ्या. रूट 2 इंटू x प्लस 5 कॉमन घेतला. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील x प्लस रूट 2 इज इक्वल्स टू 0. आता बघा हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. हे दोन्ही फॅक्टर 0 बरोबर इक्वेट करा. रूट 2x प्लस 5 इज इक्वल्स टू 0 आणि त्याच्यानंतर पुढे बघा x प्लस रूट 2 इज इक्वल्स टू 0 बरोबर. आता पुढे बघा स्क्वेअर रूट 2 इंटू x प्लस 5 त्या साइडला गेला मायनस 5 होणार आहे. त्यानंतर x इज इक्वल्स टू मायनस 5
रूट 2 मल्टिप्लाइड आहे काय होणार आहे तो डिवाइड होणार आहे म्हणजे बघा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -5√2 आणि या ठिकाणी बघा +√2 त्या साइडला गेला काय होणार आहे -√2 होणार आहे. आता आपल्याला आन्सर मिळालेला आहे. बघा आता ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू. बघा √2x² बघा इथे आहे √2x² इथे आहे. मग इथे राईट काय करणार 5x आणि 2x बरोबर. इथे काय राईट करणार मी +5x आणि इथे काय राईट करणार +2x. पुढे बघा 5√2 आहे बरोबर. आता बघा त्यांनी डायरेक्ट काय केलं आता थर्ड स्टेप घेतली. बघा त्यांनी काय केलं डायरेक्ट थर्ड स्टेप घेतली. बघा या ठिकाणी x आहे आणि या ठिकाणी पण x आहे बरोबर. बघा इथे √2 आहे आणि इथे पण √2 आहे म्हणजे बघा या ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे √2x + 5 ब्रॅकेट मध्ये काय असणार आहे √2x + 5 इथे पण काय असणार आहे √2x + 5 बरोबर. त्याच्यानंतर पुढे काय केलं बघा हा जो ब्रॅकेट आहे ना इथं जो ब्रॅकेट आहे तोच ब्रॅकेट कुठे आहे इथे आहे बरोबर. मग काय केलं तो ब्रॅकेट कॉमन घेतला शिल्लक काय राहील ब्रॅकेट कॉमन घेतल्यानंतर शिल्लक काय राहील हा ब्रॅकेट कॉमन घेतला ना मग शिल्लक काय राहणार आहे x + √2 शिल्लक काय राहणार आहे x + √2. पुढे काय केलं हे दोन्ही फॅक्टर काय केले 0 बरोबर इक्वेट केले बरोबर. मग पहिला फॅक्टर कोणता आहे √2x + 5 = 0 आणि दुसरा फॅक्टर कोणता आहे x + √2 = 0. त्याच्यानंतर आपण x ची व्हॅल्यू फाइंड केलेली काय आहे x ची व्हॅल्यू -5 डिवाइडेड बाय √2 आणि त्यांनी आणखी एक व्हॅल्यू अगोदरच दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि ते नोटबुक मध्ये लिहून काढा. तुम्ही नोटबुक मध्ये जर लिहित असेल तरच तुम्हाला हे एक्झाम्पल समजणार आहे. प्रत्येक एक्झाम्पल साठी तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट घ्यायचा आणि ते नोटबुक मध्ये लिहायचं आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. बघा काय आहे एक्झाम्पल नंबर 8 3x² - 2√6x + 2 = 0. बघा अगोदर काय करणार गिव्हन इक्वेशन राईट करा. गिव्हन इक्वेशन इज 3x² - 2√6x + 2 = 0. फॅक्टर कसे फाइंड करणार काय करतो आपण x² चा कोएफिशिएंट काय आहे 3 लास्ट एलिमेंट काय आहे 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या 3 × 2 6 6 चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ऍडिशन काय आली पाहिजे -2√6 ही ऍडिशन आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे बरं 6 आलं पाहिजे. मग बघा बरं हे दोन फॅक्टर असतील का -√6 आणि -√6 -√6 आणि -√6 बघा ना -1√6 -1√6 किती होणार आहे -2√6 होणार आहे आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मायनस इंटू मायनस प्लस √6 इंटू √6 काय होणार आहे 6 होणार आहे बरोबर. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या 3x² पहिला फॅक्टर काय आहे -√6x दुसरा फॅक्टर पण काय आहे -√6 इंटू x प्लस 2 = 0. त्याच्यानंतर आता पुढे बघा व्यवस्थित लक्ष द्या 3x² as it is मायनस √6 या 6 ला मी असं राईट करू शकतो का 3 × 2 6 ला 3 × 2 राईट करू शकतो. x as it is या ठिकाणी पण तेच करा 6 ला काय करा 3 × 2 राईट करा इंटू x प्लस 2 = 0. त्याच्यानंतर पुढे बघा आता या 3 ला मी असं राईट करू शकतो का √3 × √3 करू शकतो बरोबर. 3 ला √3 × √3 असं राईट करता येते. त्यानंतर x² ला कसं राईट करणार x × x x² ला कसं राईट करणार x × x मायनस. आता बघा व्यवस्थित लक्ष द्या 3 आणि 2 हे दोन्ही एलिमेंट एकाच रूट मध्ये 3 आणि 2 हे दोन्ही एलिमेंट एकाच रूट मध्ये आपण त्यांना काय करू सेपरेट रूट मध्ये राईट करू. म्हणजे बघा या फॉर्म मध्ये √3 × √2 × x इथे पण सेम तसंच करा √3 × √2 × x आणि पुढे काय आहे +2 त्या 2 ला कसं राईट करणार जसं 3 ला मी कसं राईट केलं √3 × √3 तसंच काय करा 2 ला राईट करा √2 × √2 = 0. बघा विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला केव्हा समजणार आहे जेव्हा तुम्ही दोनदा तीनदा प्रॅक्टिस करणार एक्झाम्पलची तेव्हाच तुमचं हे व्यवस्थित लक्षात येईल. बघा आता पुढे समजून घ्या व्यवस्थित. बघा इथे √3x आहे बरोबर आणि इथे पण बघा √3x आहे. तर आपण काय करणार आता √3x कॉमन घेणार आहे. आपण काय करणार आहे √3x कॉमन घेणार आहे. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील बघा ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील
√3x मायनस इथे आपण काय केलं √3x कॉमन घेतला शिल्लक काय राहिलं इथे √2 बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा आता इथे मायनस साइन आणि इथे √2 आहे आणि इथे प्लस √2 आहे. आपल्याला काय करायचंय मायनस √2 कॉमन घ्यायचंय. कॉमन काय घ्यायचंय आपल्याला मायनस √2 कॉमन घ्यायचं आहे. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील √3 x बघा मायनस साइन कॉमन घेतल्यानंतर काय इफेक्ट होतो जो निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह होतो आणि जो पॉझिटिव्ह आहे तो काय होणार आहे निगेटिव्ह. कॉमन काय घेतला आपण √2 कॉमन घेतला म्हणजे शिल्लक काय राहील एकच √2 शिल्लक राहील एकच √2 शिल्लक राहील आणि इज इक्वल्स टू काय राहील 0. परत कॉमन काय घेता येईल बघा बरं √3x मायनस √2 आणि √3x मायनस √2 या ठिकाणी पण आहे इथे पण आहे आणि इथे पण आहे. मग तो कॉमन घ्या √3x मायनस √2 कॉमन घेतला आणि मग ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील परत √3x मायनस √2 शिल्लक राहील इज इक्वल्स टू 0. हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0 आणि इथे √3x मायनस √2 इज इक्वल्स टू 0 बरोबर. आता पुढे काय करणार √3x मायनस √2 त्या साइडला गेला प्लस √2 म्हणजे बघा x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला √2 हा √3 मल्टिप्लाइड आहे काय होणार आहे तो डिवाइड होणार आहे म्हणजे बघा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला √2 डिवाइड बाय √3. सेम त्याच पद्धतीने बघा √3x मायनस √2 त्या साइडला गेला प्लस √2 आणि x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला √3 मल्टिप्लाइड आहे काय होणार आहे डिवाइड होणार आहे म्हणजे बघा x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला √2 डिवाइड बाय √3 इथे पण √2 डिवाइड बाय √3. आता बघा याच्या पुढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा या दोन्ही व्हॅल्यू सेपरेट रूट मध्ये या दोन्ही व्हॅल्यू सेपरेट रूट मध्ये यांना कसं राईट करता येईल एकाच रूट मध्ये राईट करता येईल म्हणजे बघा या फॉर्म मध्ये x इज इक्वल्स टू √2 डिवाइड बाय 3 त्या व्हॅल्यूला या फॉर्म मध्ये पण राईट करता येईल किंवा असंही ठेवलं तरी चालेल तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. बघा व्यवस्थित लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9 2m into m minus 24 is equals to 50. बघा सुरुवातीला काय करतो मी गिवन इक्वेशन राईट करतो. गिवन इक्वेशन इज 2m into m minus 24 is equals to 50. पुढे काय करायचं बघा हा जो 2 मल्टिप्लाइड आहे ना त्या साइडला गेल्यानंतर काय होणार आहे 2m मल्टिप्लाइड आहे त्या साइडला गेल्यानंतर किंवा बघा मी काय करतो बघा ह्या 2m ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या 2m into m minus 2m into 24 is equals to 50. काय केलं आपण त्या 2m ने ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलंय. त्याच्यानंतर पुढे बघा 2m into m काय होणार आहे 2m² होणार आहे मायनस 2 into 24 काय होणार आहे 48m होणार आहे आणि हा जो प्लस 50 आहे ना तो LHS ला घेतो काय होणार तो -50 होणार आहे इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. आता बघा ह्या पूर्ण इक्वेशनला काय करतो मी 2 ने डिवाइड करतो डिवाइड बाय 2 पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करतो मी 2 ने डिवाइड करतो. जर 2 ने डिवाइड केलं 2 डिवाइड बाय 2 काय होईल कॅन्सल होईल काय शिल्लक राहील इथे m² शिल्लक राहील. इथे जर आपण 2 ने भाग दिला 2 ने डिवाइड केलं तर काय असणार आहे 2 2 जा 4 2 4 जा 8 म्हणजे काय मिळेल आपल्याला 24m आणि इथे 50 च्या निम्मे 50 च्या निम्मे किती होतात 25 2 ने जर भाग दिला तर किती उत्तर येईल 25 इज इक्वल्स टू 0. आता बघा याचे फॅक्टर फाइंड करू आपण -25 चे असे फॅक्टर फाइंड करा -25 चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ऍडिशन काय आली पाहिजे -24 आली पाहिजे. कोणते ते दोन फॅक्टर सांगा फॅक्टर कोणते आहेत -25 चे असे फॅक्टर फाइंड करा की त्यांची ऍडिशन काय आली पाहिजे -24 आली पाहिजे. बघा ना m² चे कोएफिशिएंट 1 आहे 1 into -25 बरोबर. फॅक्टर कोणते आहेत 25 1 जा 25. बघा ही जी मिडल टर्म आहे या मिडल टर्मला साइन कोणता आहे मायनस ते साइन काय करा मोठ्या संख्येला द्या मायनस आणि इथे काय मिळेल प्लस. बघा -25 प्लस 1 काय मिळणार तुम्हाला -24 मिळणार आहे आणि मल्टिप्लिकेशन करून बघा मायनस इंटू प्लस मायनस 25 into 1 25. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या m² पहिला फॅक्टर -25m दुसरा फॅक्टर +1m आणि तिसरा फॅक्टर -25 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर पुढे बघा m² ला कसं राईट करणार m into m
आणि पुढे रे -25m ऍज इट इज प्लस 1m ऍज इट इज 25 ला कसं राईट करणार 25 into 1 25 ला असं राईट करा आणि त्याच्यामध्ये 1 आला पाहिजे इज इक्वल्स टू 0. आता पुढे बघा इथे m आहे आणि इथे पण m आहे मग m कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील m - 25 ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील m - 25 आणि ह्या दोन टर्म मधून काय करा +1 कॉमन घ्या या दोन टर्म मधून +1 कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील m - 25 इज इक्वल्स टू 0. परत काय करता येईल m - 25 कॉमन घ्या m - 25 कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहणार आहे m + 1 इज इक्वल्स टू 0. हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा m - 25 इज इक्वल्स टू 0 आणि पुढे m + 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच बघा m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 25 आणि इथे +1 त्या साइडला गेला -1. पुढे काय आन्सर मध्ये पुढे काय लिहिणार therefore m is equals to 25 and m is equals to -1 are the roots of given quadratic equation. पुढे लाईन काय लिहायची आपल्याला therefore m is equals to 25 and m is equals to -1 are the roots of given quadratic equation. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पण ती लाईन लिहिणं गरजेचं आहे. मी ती लाईन लिहिलेली नव्हती तुम्ही काय करायचंय ती लाईन त्या ठिकाणी राईट करायची आहे. आता बघा 10 नंबरचे एक्झाम्पल बघा हे एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्या. आता पुढे बघा हे जे एक्झाम्पल आहे खूप सिंपल आहे. बघा गिवन इक्वेशन राईट करतो. गिवन इक्वेशन इज काय आहे गिवन इक्वेशन 25m² = 9 m² = 9 हा 25 मल्टिप्लाइड आहे त्या साइडला गेल्यानंतर काय होणार आहे तो डिवाइड होणार आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा m हा जो स्क्वेअर आहे ना स्क्वेअरने जर साइड चेंज केली तर काय होतं रे स्क्वेअरने जर साइड चेंज केली तर काय होतं प्लस और मायनस साइन तयार होतो आणि त्या स्क्वेअरचा काय होतो स्क्वेअर रूट होतो. त्या स्क्वेअरचा काय होतो स्क्वेअर रूट होतो. म्हणजे शिल्लक काय राहिल्या ठिकाणी 9/25. बघा स्क्वेअरने जर साइड चेंज केली तर काय होतं प्लस और मायनस स्क्वेअर रूट तयार होतो आणि शिल्लक काय राहील 9/25. म्हणजेच बघा m ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला प्लस और मायनस 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 25 चा स्क्वेअर रूट काय आहे 5 बरोबर. 9 चा स्क्वेअर रूट 3 आणि 25 चा स्क्वेअर रूट 5. म्हणजे बघा आपल्याला m च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. m च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक व्हॅल्यू काय मिळाली एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह m +3/5 आणि दुसरी व्हॅल्यू m -3/5. m च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. तुम्ही आन्सर मध्ये काय राईट करणार मग आन्सर मध्ये काय राईट करणार therefore m is equals to 3/5 and m is equals to -3/5 are the roots of given quadratic equation. ही लाईन प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झाम्पल खाली राईट करायची. त्याच्यानंतर आता क्वेश्चन नंबर 11 बघा काय आहे क्वेश्चन नंबर 11 7m² = 21m. क्वेश्चन नंबर 11 काय आहे 7m² = 21m. आता पुढे बघा 7m² ऍज इट इज प्लस 21m LHS ला घ्या प्लस 21m LHS ला घ्या काय होणार तो -21m = 0. किंवा बघा आणखी सोपं करू आपण काय करता येईल m² ऍज इट इज 21m ऍज इट इज 7 मल्टिप्लाइड त्या साइडला गेल्यानंतर काय होणार तो डिवाइड होणार आहे 7 मल्टिप्लाइड त्या साइडला गेल्यानंतर डिवाइड होणार आहे m² त्या 7 ने काय करा 21 ला डिवाइड करा 7 3 21 into m ऍज इट इज बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा m² ऍज इट इज प्लस 3m LHS ला घ्या -3m होणार आहे आणि RHS ला काय शिल्लक राहील 0 शिल्लक राहील बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा m² ला कसं राईट करता येईल m² ला कसं राईट करणार m into m. त्याच्यानंतर पुढे -3m ऍज इट इज = 0. इथे m आहे आणि इथे पण m आहे एक m कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहील m - 3 = 0. हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. हे दोन्ही फॅक्टर काय करा 0 बरोबर इक्वेट करा. म्हणजे बघा m = 0
आणि पुढे रे m - 3 इज इक्वल्स टू 0. म्हणजे बघा एक m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 0 आणि आणखी एक m ची व्हॅल्यू -3 त्या साइडला गेला +3. बघा या ठिकाणी पण m च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. याच्या खाली काय लिहिणार तुम्ही therefore m is equals to 0 and m is equals to 3 are the roots of given quadratic equation. त्याच्यानंतर आता लास्ट एक्झाम्पल, या प्रॅक्टिस सेट मध्ये लास्ट एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष द्या. गिव्हन इक्वेशन काय आहे? गिव्हन इक्वेशन काय आहे? m² - 11 is equals to 0. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. हे एक्झाम्पल आपण दोन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला सिंपल मेथड सांगतो. m² is equals to -11 त्या साइडला गेला +11, -11 त्या साइडला गेला +11. बघा तुम्ही आताच शिकलात स्क्वेअर जर त्या साइडला गेला, हे बघा ना इथे बघितलं आपण, स्क्वेअर जर त्या साइडला गेला काय होतो रे? प्लस और मायनस स्क्वेअर रूट होतो, बरोबर? या ठिकाणी पण काय होणार आहे? प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 11. मग एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहा आणि एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू लिहा. मी एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहिली, आता काय करतो? निगेटिव्ह व्हॅल्यू लिहितो. m is equals to -√11. हे बघा इथं 9 आणि 25 चं स्क्वेअर रूट आपल्याला माहित होतं. 9 चं स्क्वेअर रूट किती असतं? 3. 25 चं स्क्वेअर रूट काय असतं? 5. तसं 11 चं स्क्वेअर रूट माहित नाहीये. 11 चं स्क्वेअर रूट निघत नाही. आलं लक्षात? मग हे आन्सर आहे तसंच ठेवायचं. मग बघा m ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? m is equals to +√11 आणि आणखी एक m is equals to -√11. बघा शेवटी आन्सर मध्ये काय राईट करणार? m is equals to √11 and m is equals to -√11 are the roots of given quadratic equation. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काल मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह केले, पण काही थोडे विद्यार्थी आहेत त्यांना ते सॉल्व्ह झालेले नाहीये. आता याच्यानंतर बघा मी ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. व्यवस्थित लक्ष द्या. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. प्रिव्हियस लेक्चर मध्ये तुम्हाला दोन एक्झाम्पल नोट साठी दिलेले होते. तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे मुलांना ते एक्झाम्पल सॉल्व्ह झालेले नाहीये. मग बघा हे दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. हे दोन्ही एक्झाम्पल स्टेट बोर्ड एक्झामला विचारू शकतात. या टाइपचे एक्झाम्पल स्टेट बोर्डला विचारतात. व्यवस्थित लक्ष द्या. बघा अगोदर आपण काय करू? आता गिव्हन इक्वेशन राईट करू. एक्झाम्पल व्यवस्थित रीड करा. वन रूट इफ वन रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज -2. बघा हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट दिलेलं आहे आपल्याला. ते रूट काय दिलेलं आहे? -2. आणि फाइंड काय करायचं आपल्याला? k ची व्हॅल्यू फाइंड करायची, बरोबर? मग मी काय करतो बघा, अगोदर गिव्हन इक्वेशन राईट करतो. गिव्हन इक्वेशन इज काय आहे? गिव्हन इक्वेशन 2x² + kx - 2 इज इक्वल्स टू 0. आता पुढे बघा याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट देतो. x ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? -2. पुट x इज इक्वल्स टू -2 इन इक्वेशन फर्स्ट. x ची व्हॅल्यू काय पुट करतोय मी? -2. व्यवस्थित लक्ष द्या. 2 into x ची व्हॅल्यू काय आहे? x ची व्हॅल्यू काय आहे? -2 पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर, पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर. पुढे बघा प्लस k into x ची व्हॅल्यू काय आहे? -2 आणि इथे रे -2 इज इक्वल्स टू 0. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. 2 into -2 चा स्क्वेअर किती रे? 4 प्लस इंटू मायनस मायनस k into 2k आणि हा -2 आहे तसाच इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आता पुढे बघा 2 into 4 8 -2k as it is -2 as it is equals to 0. पुढे बघा -2k is equals to -2 त्या साइडला गेला +2 +8 त्या साइडला गेला -8. त्याच्यानंतर पुढे बघा -2k is equals to 2 -8 किती होणार आहे? 2 -8 किती होणार आहे? 2 -8 -6. त्याच्यानंतर पुढे बघा k is equals to -6 -2 मल्टिप्लाइड आहे काय होणार आहे? तो डिवाइड होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा k ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? मायनस मायनस प्लस होऊन जाईल 6 डिवाइडेड बाय 2. म्हणजे बघा k इज इक्वल्स टू 2 ने डिवाइड करा, 2 ने डिवाइड करा, 2 3 जा 6. म्हणजे बघा k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 3. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा सेम त्याच टाइपचे. काय करता येईल? गिव्हन
गिवन इक्वेशन इज kx square plus 2x minus 8 is equals to 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. हा रूट्स काय दिलेले आपल्याला -2. हे रूट्स ची व्हॅल्यू काय करा या इक्वेशन मध्ये पुट करा. पुट x is equals to -2 इन इक्वेशन फर्स्ट. व्हॅल्यू पुट करा. k इंटू काय आहे x ची व्हॅल्यू -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 2 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे -2 आणि पुढे काय आहे -8 इज इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर पुढे बघा k इंटू -2 चा स्क्वेअर काय मिळणार आहे आपल्याला 4 प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 2 4 आणि पुढे रे -8 इज इक्वल्स टू 0. k इंटू 4 काय मिळणार आहे 4k -4 आणि -8 किती रे -12 इज इक्वल्स टू 0. बरोबर. त्याच्यानंतर 4k इज इक्वल्स टू -12 च्या साइडला गेला +12 आणि k ची व्हॅल्यू काय मिळेल रे 12. 4 मल्टिप्लाइड आहे काय होणार तो डिवाइड आणि बघा 4 ने काय करा डिवाइड करा 4 3 जा 12. बघा k ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला हे मिळाली. बघा तुम्हाला जर एक्झाम्पल समजलेला असेल तर तुम्ही काय करायचं स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित समजत असेल तर तुम्ही काय करा आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.